नमस्कार, मी किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषी अधिकारी साकोली, जिल्हा भंडारा। आपण भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मानेगाव या गावातील एका शेतामध्ये उभे आहोत। या ठिकाणी आपल्याकडे जे शेतकरी आहेत, आपण ज्या हरभऱ्याच्या शेतामध्ये एक वेगळ्या पद्धतीने हरभऱ्याची लागवड केलेली आहे, त्या शेतामध्ये उभे आहोत आणि त्याचे शेतकरी जे आहेत ते नागोजी काळे या ठिकाणी उभे आहेत। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी की यांनी आपण साधारणतः भंडारा जिल्ह्यातील शेतकरी हे रब्बी हंगामात किंवा पावसाळी हंगामात आता भाजीपाला पीक घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत। तर यांनी पण अशाच प्रकारे खरीप हंगामामध्ये बेड तयार करून 4 फूट अंतरावर उंच बेड तयार करून या ठिकाणी चवळी या भाजीपाला पिकाची लागवड केली होती। आणि त्यानंतर भाजीपाला पिकाची काढणी झाल्यानंतर त्या बेड थोडा दबलेला आहे। आपण या ठिकाणी बघता की बेड जो उंच होता तो या ठिकाणी आता पावसाळ्यामध्ये त्याची उंची कमी होऊन उंची फार कमी झालेली आहे। परंतु त्याच्यावर जे मल्चिंग होतं, त्या मल्चिंगचा उपयोग यांना करून कृषी विभागाकडून या ठिकाणी पुसा पार्वती हरभऱ्याचं प्रात्यक्षिक वाण या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आणि ते त्यांनी या बेडवर टोकन पद्धतीत लावलेलं आहे। साधारणतः आपण जर एक क्षेत्र विचार केला तर हे जवळपास पाव एकर क्षेत्र आहे आणि या पाव एकर क्षेत्रामध्ये साधारणतः 8 किलो बियाणं त्यांनी वापरलेलं आहे। अंतर जर बघितलं तर साधारणपणे 25 ते 30 सेंटीमीटर बाय 7 ते 10 सेंटीमीटर अशा प्रकारचं त्यांनी लागवड मजुरांच्या हाताने टोकन पद्धतीने केलेली आहे। आणि आज आपण बघतोय की हा पीक हे परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि पिकाची वाढ पण चांगली झालेली आहे। आणि या ठिकाणी आपण किती पाण्याच्या पाळ्या दिल्या होत्या? फक्त वापण्यासाठी, फक्त दाना वापण्यासाठी एक पाणी दिलं, एक पाणी। त्याच्यानंतर पाणी देण्याची गरज पडली नाही। बेड पद्धतीनं असल्यामुळं त्याच्यामध्ये यांचं असं म्हणणं आहे की यांना दुसरं पाणी देण्याची पण काही गरज पडली आणि मध्ये एक पाऊस होऊन गेला निसर्गाने, तो एकदम चांगला, कृपेमुळे एकदम चांगला, त्याच्यामुळे ती पण साथ या पिकाला मिळाली। आता साधारणतः मला एक सांगा की या पिकाला तुम्हाला खर्च किती आला एकंदरीत, म्हणजे याची जी लागवड करायला असेल तो खर्च किती आला? लागवड करायला 2000 रुपये खर्च आला आणि कचरा काढायला 1500 रुपये खर्च। अच्छा, म्हणजे तुम्हाला एक 3,500-4 हजार रुपये या ठिकाणी खर्च। आणि असं जर लक्षात घेतलं तर आता पुढे येणारा जो काढणी आणि मळणीचा तो खर्च लक्षात घेता एक 6,500 ते 7,000 रुपये तुम्हाला एकंदरीत खर्च याच्यामध्ये येणार आहे। आणि साधारणतः अपेक्षित उत्पन्न किती आहे या ठिकाणी तुम्हाला? सरासरी 4 क्विंटल, 4 ते 5 क्विंटलच्या दरम्यान सरासरी आता याच्यामध्ये बघताय की यांना अपेक्षा अशी आहे की 4 ते 5 क्विंटल या ठिकाणी उत्पन्न मिळेल। आपण बघूया किती क्विंटल उत्पन्न मिळते। आणि सरासरी दर जर आपण 60 रुपये किलोचा पकडला तर यांना 24 ते 25 हजार रुपयाचं उत्पन्न आणि त्याच्यामधून जर 7,000 रुपयाचा जर खर्च वजा केला तर एक 18-19 हजार रुपये यांना नेट इन्कम या पाव एकर क्षेत्रातून मिळणार आहे। आता यांनी जो हे पिकाची लागवड केली यांचा जो उद्देश या ठिकाणी होता की थोडाफार बेडचा ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा यांना थोडाफार मिळालेला आहे। तसेच जी मल्चिंग अंतरली होती जिच्यामुळे तण नियंत्रणाचा किंवा तण कंट्रोलचा या ठिकाणी फायदा होतो तो यांना मिळालेला आहे। या ठिकाणी आपण बघताय की बेड जो आहे त्याची उंची जरी कमी झालेली असली तरी या पिकाचं जर वाढ बघताय किंवा त्याच्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जनरली आपल्याकडे मोठ्या प्रमाणात हरभरा पिकामध्ये आढळून होतो, तो या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मर या रोगाचा परिणाम दिसत नाही आणि वाढसुद्धा या पिकाची चांगली झालेली आहे। तर आपण एकंदरीत पीक निघाल्यानंतर एक 15-20 दिवसामध्ये आपल्याला कळेल की या ठिकाणी शेतकऱ्याला निश्चितपणे किती फायदा मिळालेला आहे। धन्यवाद।